नमस्कार मित्रांनो, आद्य क्रांतीवीर नरवीर उमाजी नाईक यांचे स्मारक आहे। खूप छान बनवलेलं आहे। हे जेजुरीच्या गडावरच बनवलेलं आहे। या जेजुरीच्या गडावर चढण्यासाठी जे पायऱ्या आहेत आणि त्याच्यावर तिथे हे अशी दुकानं थाटलेली आहेत। भाविक दमून थोडा विश्रांतीसाठी बसत आहेत। त्या मूर्त्यांची दुकानं आहेत आणि प्रसाद वगैरे भंडारा वगैरे याची अशी दुकानं इथे पायऱ्यांवर ठेवलेली आहेत। भंडारा उधळल्यानंतर हे अशा प्रकारे आजूबाजूचा परिसर आणि पायऱ्या हळदीने पिवळ्या होत आहेत। हा मूल मंदिराचा भाग आहे, परिसर आहे आणि ते छान प्रकारे दगडांमध्ये ते मंदिर उभा केलेलं आहे। मंदिराची शिल्पकला खूप छान आहे। हे मूल मंदिर आहे मल्हारी मार्तंडचं। हे इथून रांगेला सुरुवात होते। हे दीपस्तंभ आहेत। हा डोंगराच्या कडेने बांधलेला हा भाग आहे, जेणेकरून इथून आजूबाजूचा परिसर भाविकांना बघता येईल। बघा, खूप छान परिसर आहे आणि बहुतेक करून एक मूर्ती ह्या विभागामध्ये आहे, श्री जरांडेश्वर देवाची। हा आजूबाजूचा परिसर आणि इथे बहुतेक करून गुलमोहरीची झाडं जास्त लावलेली आहेत। मे महिन्यामध्ये हा देखावा वेगळ्याच प्रकारे आपल्याला अनुभवता येतो। हा इथून नंतर आपल्याला देवळाचा भाग दिसतोय। इथे देवळाची डागडुजी चालू आहे, काम चालू आहे, पण तरी पण भाविक येत आहेत, दर्शन घेत आहेत। हे बघा, हे देवळाचं काम चालू आहे। या अशा प्रकारे आजूबाजूचा हा परिसर आहे, खूप छान आहे। हे समोर आपल्याला दिसते ते नदी आहे, त्यामुळे वातावरण थोडं इथे थंड असतं आणि या बाजूला आपल्याला दिसतोय ते तलाव आहे आणि हा परिसर खूप छान आहे। आणि याच गडावर हे शिवाजी महाराजांचं स्मारक हे देखावा उभा केलेला आहे। हा देखावा शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्या भेटी दरम्यानचा आहे आणि आजूबाजूचा परिसरही खूप सजावटीने एक छान केलेला झाडाझुडपांनी। बहुतेक झाडं हे गुलमोहरीचीच आहेत, त्यामुळे त्या देखाव्याला पण एकदम शोभा येते आणि शिवाजी महाराज तिथे असल्यामुळे आपण आवर्जून त्या ठिकाणी जातोय आणि आपण लक्ष देऊन ते आपण बघतोय। खूप छान आहे।